नमस्कार मित्रांनो, आपण जी मराठी व्याकरण सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण आज बघणार आहोत। तो म्हणजे काय की आपली जी भाषा निर्माण झालेली आहे मित्रांनो, या भाषेमध्ये आपण लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण करतो। पण त्यामध्ये आता काही महत्त्वाचे घटक आहेत आणि ते म्हणजे भाषा बोलण्यासाठी आणि याच्यासाठी जे आपल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो। आज त्यामध्ये एक महत्त्वाचा जो घटक आहे भाषेचा तो आहे आपला ध्वनी। मित्रांनो, ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे महेंद्रसिंग धोनी नाही मित्रांनो, तर ध्वनी म्हणजे कोणत्याही आवाजाला ध्वनी म्हणतात। कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात मित्रांनो। डेफिनेशन पाठ करायची गरज नाही, सायन्स मध्ये सुद्धा आपण ध्वनी बघितलेला आहे। ध्वनी म्हणजे काय आहे मित्रांनो? कोणताही आवाज। कोणताही आवाज म्हणजे काय आहे? ध्वनी। आता या कोणताही आवाज म्हणजे काय? पाखरांचं ओरडणं असेल किंवा माणूस आपण जांभळी देतो ते सुद्धा असेल, खोकणंही असेल, काहीही कसलाही आवाज असू शकतो। तुमच्या घरामध्ये भांडे पडले तर भांड्यांचा आवाज सुद्धा काय असतो मित्रांनो? ध्वनी असतो। म्हणजे ते नाही का, नवरा बायकोंचे भांडणं झाले तर बायको काय करते? भांड्यांवर सिक्स लावते। महेंद्रसिंग धोनी सारखा सिक्स मारते भांड्यांचा, आणि तो जो आवाज होतो तो आवाज म्हणजे काय आहे मित्रांनो? तो आवाज सुद्धा ध्वनीच आहे। अशा भरपूर प्रकारचे आवाज, कोणताही आवाज असेल तर तो आवाज काय असतो? ध्वनी असतो। खूप सरळ आणि सोपी डेफिनेशन आहे। ध्वनी म्हणजे कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात, आणि ध्वनी हा जो आहे हा भाषेचा मूळ घटक मानला जातो मित्रांनो। ध्वनी हा भाषेचा मूळ घटक मानला जातो, कारण वर्ण जे आपले तयार झालेले आहेत, वर्ण म्हणजे काय? आपली पूर्ण बाराखडी जी आहे मित्रांनो, वर्णमाला आपण पाठ केलेली, पहिलीला पाठ करायला लावायची आपल्याला वर्णमाला। ती वर्णमाला जी आहे ती वर्णमाला म्हणजेच काय? वर्णांची पूर्ण ती ग्रुप आहे, तो वर्णांचा एक पूर्ण। तो वर्णांचा ग्रुप कशापासून तयार झालाय? तर वर्णच्या डेफिनेशन मधून आपल्याला लक्षात येईल, तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या व भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूल ध्वनींना काय आहे या ठिकाणी? मूल ध्वनींना काय म्हणतात? वर्ण किंवा स्वन असे म्हणतात। वर्ण किंवा स्वन असे म्हणतात। कशाला? वर्ण म्हणजे काय आहे मित्रांनो? मग आपला तोंडाद्वारे बाहेर पडणारी जी आपली मूलध्वनी असतात आणि आपण त्यांना काय करतो? भाषेत वापरतो। हेही महत्त्वाचं आहे मित्रांनो। व भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण किंवा स्वन असे म्हणतो। आता वर्ण, आपल्याला वर्णमालेतले सर्व वर्ण माहित आहेत, पण त्या व्यतिरिक्तही आपल्या तोंडावाटे काय होतो मित्रांनो? दुसराही आवाज बाहेर निघतो। जसं आम्हाला पहिली दुसरीला असताना मित्रांनो या गोष्टी ऐकायची सवय, म्हणजे एखाद्या खूप जर स्वतःला हुशार समजत असेल तर आम्ही त्याला प्रश्न विचारायचो, हो तुला भरपूर येतंय ना, मग तुला जास्त येतंय तर तू काय कर? सगळं लिहिता येतंय तुला, तुला वाचता येतंय, तू हुशार आहेस, मग तू काय कर? आम्हाला फ्लू शब्द, फ्लू हा शब्द आहे जो, तो फ्लू शब्द आम्हाला काय कर? लिहून दाखव। आता याच्यामध्ये तोंडावाटे जो बाहेर पडणारे शब्द आहेत, हे सर्व शब्द आपल्याला वर्णामध्ये लिहिता येत नाहीत मित्रांनो। असे आणखी काही शब्द असतील, पण आमच्याकडे हा शब्द खूप प्रचलित होता आणि हा जोक म्हणून वापरला जायचा। फ्लू असं आपण लिहू शकत नाही मित्रांनो। म्हणजे काय नाही, ते आपण भाषेत त्या वर्णाला म्हणजे त्या ध्वनीला वापरत नाही। म्हणून वर्णाची जी डेफिनेशन आहे मित्रांनो, ती डेफिनेशन अशी आहे की तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या, आता हा आपण तोंडावाटे बाहेर काढलाच ना मित्रांनो, पण तो भाषेत वापरतो का आपण? तर तो भाषेत वापरत नाही आणि त्याला वर्णही नाही म्हणत। म्हणून मित्रांनो तो वर्ण किंवा स्वन असं म्हणता येईल का त्याला? तर नाही, कारण तो काय नाही? भाषेत वापरता येत नाही। म्हणून तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या व भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना, भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण किंवा स्वन असे म्हणतात। पुढचं जे आपलं आहे ध्वनी आणि वर्ण, यामध्ये आपण काय बघणार आहोत? काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये, दोघांमध्ये काय वेगळेपणा आहे? मित्रांनो, ध्वनी जे असतात ते जिवंत असतात। ध्वनी जे असतात ते जिवंत असतात।
प्रवाही असतात. आता जिवंत असल्याचंच लक्षण एक काय आहे मित्रांनो, प्रवाही असणं हे सुद्धा जिवंत असण्याचं लक्षण आणि परिवर्तनशील असण्याचं, म्हणूनच त्याला काय म्हणलंय मित्रांनो, जिवंत आहेत. प्रवाही म्हणजे काय, ध्वनीमध्ये आपण कधीही काहीही बदल करू शकतो, कसाही करू शकतो, परिवर्तनशील करू शकतो, आपण ध्वनी कोणत्याही प्रकारचा काढू शकतो. पण वर्ण जे आहेत मित्रांनो ते ठराविक आहेत, स्थिर आहेत आणि काही प्रमाणात काय आहेत, कृत्रिम आहेत. ठराविक, स्थिर आणि काही प्रमाणात कृत्रिम. आता मित्रांनो भाषेची जादूच ही आहे की आपले जे वर्णमालेतील वर्ण आहेत त्या वर्णांपासून आपण कित्येक शब्द बनवतो, कित्येक शब्द बनवून कित्येक वाक्य तयार होतात मित्रांनो. हे सर्व कशापासून बनतं मित्रांनो, तर त्या वर्णमालेतील वर्णांपासूनच तयार होतं मित्रांनो. आता जे मूळ वर्णमाला होती त्यामध्ये 48 वर्ण होते मित्रांनो. आपण त्या समोर बघणारच आहोत, वर्ण आणि वर्णांचे संपूर्ण प्रकार वगैरे हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये. पण आता तुम्हाला सांगतोय की वर्णमाला जी मूळ वर्णमाला होती मित्रांनो त्यामध्ये किती 48 होते. आता 2009 पासून काय झालेलं आहे, आधुनिक वर्णमाला आलेले आहे आणि त्यामध्ये काय झालंय, 52 वर्णमालाचे वर्ण आलेले, म्हणजे 52 वर्णांची वर्णमाला तयार झालेली आहे. त्यामध्ये ए आणि ओ सुद्धा एक नवीन ऍड झालेला आहे. आणखी काय काय ऍड झालं हे आपण नंतर पाहूच. ए आणि ओ, आता ते काय होतं, ए जो आहे तो इंग्लिश शब्द होता मित्रांनो. इंग्रजी जो बघा तुम्ही, जेवढे काही इंग्रजी शब्द आहेत त्यांच्यामध्येच ए असतं. ए म्हणजे ऍपल वाला ए. ए हा जो ए आहे हा ऍपल वाला आहे. हा वरचा जो असा आहे ना, हा आपल्याकडे अगोदर नव्हता. तसाच अ जो आहे ऑरेंज, मराठीमध्ये आपण याला लिहितो सुद्धा मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून लिहित आलो. ते 2009 पासून हे जे आपल्याकडे आले आहेत ते वर्णमालेमध्ये यांना 2009 पासून स्थान मिळालेलं आहे. यामध्ये आपण डिटेल पाहू मित्रांनो. पण तोपर्यंत आपण काय करू, तोपर्यंत आपण यामधील मूळ वर्ण आणि वर्णाचे प्रकार पाहू. मूळ वर्ण कशाला म्हणतात आणि संयुक्त वर्ण कशाला म्हणतात. संयुक्त हा शब्द बऱ्याच जणांना परिचित असेल मित्रांनो. कारण संयुक्त म्हणजे काय, कंबाईन आपण म्हणतो त्याला, एकत्रित. आता संयुक्त म्हणजे काय, दोन वर्ण किंवा दोनपेक्षा अधिक वर्ण एकत्र येऊन जो वर्ण तयार होतो, दोन किंवा दोनपेक्षा अधिक वर्णांचा समूह एकत्र येऊन जो वर्ण तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, संयुक्त वर्ण. जसं की आता हे क्ष आहे. क्ष मध्ये काय आहे मित्रांनो, क आणि श ची थोडीशी छटा आहे. ज्ञ मध्ये द, न आणि य या तीन शब्दांचा मिश्र आहे, तो काय आहे, आपला ज्ञ आहे. अ मध्ये काय आहे मित्रांनो, तसंच आ आणि उ चा काय आहे, त्याच्यामध्ये इन्क्लुजन आहे. असं जे संयुक्त असतं त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वर्ण म्हणतो. आता अक्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे जे आहे ते क, म्हणजे जो वर्ण असतो आपला तो हलांत असतो मित्रांनो. ह्याचा उच्चार पूर्ण नसतो आणि ह्याच्यामध्ये प्लस एखादा स्वर मिसळला जातो, तो म्हणजे आपण जर मिसळला अ तर हे काय झालं मित्रांनो, पूर्ण उच्चारित शब्द झाला. हा झाला क. आता आपण वाक्प्रचार ज्या वेळेस लिहित असतो मित्रांनो, वाक्प्रचार, त्यावेळेस हा आपण क काय केलेला असतो, वाक्प्रचार लिहिताना आपण या क च काय केलेलं असतं, याला हलांत केलेला असतं. म्हणजे तो काय केलेला असतो, अर्धा केलेला असतो. त्याचा उच्चार पूर्ण होत नसतो मित्रांनो. आणि त्याचा उच्चार पूर्ण होत नसल्यामुळे तो काय असतो, तो वर्ण असतो. पण वर्णामध्ये आणि अक्षरामध्ये फरक तोच असतो मित्रांनो. आता जे स्वर आहेत ते सुद्धा मित्रांनो काय आहेत, वर्णच आहेत. वर्णमालेतच आपण त्यांना गृहीत धरतो. पण जे वर्ण आपले मूळ वर्ण आहेत ते मूळ वर्ण म्हणजे क, ख, ग असं नाही मित्रांनो. या ठिकाणी क, क ला काय आहे मित्रांनो, त्याचा पाय मोडलेला आम्ही म्हणायचो. याला काय म्हणायचो, त्याचा पाय मोडलेला आहे. हा जो त्याचा पाय आहे, हा पाय मोडलेले आपण काय म्हणायचो, याला वर्ण म्हणायचो. म्हणजे त्यांचा उच्चार काय असतो, पूर्ण नसतो. पूर्ण नसतो म्हणजे हा क म्हणजे वाक्प्रचार मधला हा नॉर्मल फक्त क काय करतो आपण, त्याचा उच्चार करतो. आणि क उच्चार करताना क आणि त्यामध्ये अ असतो, क.
कच्या मध्ये काय असतो मित्रांनो, अ असतो. म्हणजे कच्याच बाबतीत नाही तर संपूर्ण अक्षरांमध्ये काय असतं, या खचाही काय असतो, पाय मोडलेला असतो. कशामध्ये, वर्णामध्ये. गचाही पाय मोडलेला असतो कशामध्ये, वर्णामध्ये. पण जेव्हा हे अक्षरं असतात, ह्या अक्षरामध्ये काय असतं, त्याचा पाय मोडलेला नसतो. अगदी सोपं आणि सिंपल उदाहरण आहे मित्रांनो हे. अक्षर हे काय असतात, पूर्ण. मित्रांनो यामध्ये आपण आता पुढचा जो महत्त्वाचा मूळ घटक आहे तो आपण बघणार आहोत. तो म्हणजे कोणता, अक्षर आहे. आपण आतापर्यंत कोणते कोणते बघितले, ध्वनी बघितला आणि जी वर्ण आहेत ती वर्ण बघितले. आता आपण बघणार आहोत अक्षर. अक्षर म्हणजे काय, जो आपण ध्वनीच बघितला आता. ध्वनी म्हणजे काय, आवाज. आणि आवाजाच्या म्हणजेच ध्वनीच्या ज्या पूर्ण उच्चारित खुणा असतात, पूर्ण उच्चारित खुणा म्हणजेच काय मित्रांनो, जो पूर्ण उच्चारित वर्ण आहे असं जरी आपण म्हणलो तरी काय बिघडणार नाही मित्रांनो. अक्षर म्हणजे काय, पूर्ण उच्चारित वर्ण जरी म्हणलं तरीही बिघडणार नाही. त्यालाच काय म्हणतो आपण, आवाजाच्या म्हणजेच ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणाला काय म्हणतात, अक्षर. आता अक्षर आपण कशासाठी वापरतो मित्रांनो, लिहिण्यासाठी वापरतो. लिहिण्यासाठी वापरतो. आणि ते काय आहे, आपण जे बोलून जातो ते बोललेलं जे असतं आपला आवाज, तो काय असतो मित्रांनो, चिरकाल टिकतो का, बोलून झालं की ते संपून जातो. मग त्याला काय होतं, तो नष्ट होतो. बोलून झाल्याच्या नंतर लगेच तो नष्ट होतो. पण जो लिहून आपण काढतो, जे लिहिलेलं आपण अक्षर असतं ते कधी नष्ट होतं का, तर ते कधीच नष्ट होत नसतं. तो पेपर फाटून गेला तरीही त्याच्यावरती 2-3 तुकड्यामध्ये ते अक्षर तसंच असतं. बऱ्याचदा तुम्ही बघा पेपर जाळल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावरती जे अक्षर असतं ते शाईचं अलगद उमटलेलं दिसतं. पण म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की फक्त लक्षात ठेवा, अक्षर जे असतं ते अक्षर काय असतं, अक्षरचा अर्थ काय आहे मित्रांनो, कधीही नष्ट न होणारे म्हणजे काय असतं ते अक्षर असतं. अक्षरामध्ये मित्रांनो काय असतात, स्वरही असतात आणि स्वरयुक्त व्यंजनांचाही समावेश होतो मित्रांनो. आता स्वर म्हणजे काय आणि स्वरयुक्त व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. स्वर म्हणजे काय आहे, आपला अ आ इ ई हे जे स्वर आहेत, हे सगळे स्वर म्हणजे काय आहेत मित्रांनो, हे स्वर आहेत. आणि स्वरयुक्त व्यंजन म्हणजे काय आहेत मित्रांनो, तर स्वरयुक्त व्यंजन, आता आपला जो आपण वर्ण काढलेला आहे, आपण जो वर्ण काढलेला आहे, सपोज आपण वर्ण घेतला क, हा पाय मोडलेला क, त्यामध्ये आपण स्वर मिसळला कोणता, अ. आता याला काय झाला, याचा पाय मोडलेला होता, याच्यामध्ये आपण स्वर मिसळला म्हणजे त्याला काय मिळाला मित्रांनो, आधार मिळाला. आणि तो काय झाला, स्वतःच्या पायावर उभा राहिला. म्हणजेच काय झाला, तो क झाला. याचा पाय मोडलेला आहे का मित्रांनो, तर नाही. याला काय मिळाला, अ चा पाय मिळाला. म्हणजे क आणि अ हे जे आपण दोन, क काय आहे, व्यंजन आहे. आणि त्यामध्ये आपण काय केलं, स्वर मिसळला कोणता, अ. म्हणून काय तयार झाला मित्रांनो, तो क झाला. तो क तयार झालेला ते काय आहे, अक्षर आहे. आता यापुढे स्वर म्हणजे काय आहे मित्रांनो, स्वर म्हणजे हे वर्ण काय असतात, स्वर जे आहेत ते वर्णामध्येही मोडतात आणि अक्षरांमध्येही मोडतात. आता वर्णामध्ये आणि अक्षरामध्ये स्वर का मोडतात, मोडतात म्हणजे काय होतं, आपण जर 2 ग्रुप पाडले, 2 गट केले, तर वर्णांचा गट वेगळा आणि अक्षरांचा वेगळा. कारण इथं आपण डेफिनेशन बघताना, व्याख्या बघताना 2 वेगळ्या व्याख्या बघितलेल्या आहेत. अक्षर या शब्दामध्ये जी व्याख्या आहे त्यामध्ये पूर्ण उच्चारित खून, पूर्ण उच्चारित, हा पूर्ण उच्चारित जो शब्द आहे हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तो डिफाइन करतो, तो निश्चिती देतो की हा वर्ण आहे की हा अक्षर आहे. पूर्ण उच्चारित जो शब्द आहे तो निश्चिती देतो आपल्याला की हा वर्ण आहे की हे अक्षर आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय बघतोय, स्वर जे आहे ते वर्णही असतो आणि अक्षरही असतो. आता वर्णही आणि अक्षरही कसं, वर्णही आणि अक्षरही कसं मित्रांनो, तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल, अ आहे, हा काय आहे, आपला स्वर आहे. आता अ चं तुम्हाला कधीतरी टंगडं मोडलेलं दिसतं का रे, अ चा हा जो पाय आहे हे कधी मोडलेला दिसतो का, असं दिसतं का, तर नाही. अ हे स्वर जे आहेत त्यांचे पाय मोडलेले नसतात, म्हणजेच त्यांचा उच्चार पूर्ण असतो. म्हणूनच ते काय असतात मित्रांनो, अक्षरही असतात. ते काय असतात, स्वावलंबी असतात. स्वावलंबी म्हणजे काय,
स्वर बघा या ठिकाणी हे बघा, स्वर काय आहे, स्वरयुक्त स्वर म्हणलंय का, नाही. कारण काय आहे, स्वर जो आहे तो स्वतःच पूर्ण उच्चारित असतोच. स्वर जो आहे तो मुळातच पूर्ण उच्चारित असतो, मुळातच तो काय असतो, पूर्ण उच्चारित असतो, म्हणून तो अक्षरही असतो. स्वर वर्ण आणि अक्षर या दोन्ही गटात मोडतात. पण त्या बाबतीत जर विचार केला व्यंजनाचा, तर व्यंजन काय आहे मित्रांनो, व्यंजन जे आपलं आहे, व्यंजन म्हणजे काय असतं, व्यंजनाचा जर पाय मोडला आपण, व्यंजनाचा पाय मोडला, जसं आपण या ठिकाणी व्यंजनाचा पाय मोडलेला आहे कचा, व्यंजनाचा पाय मोडला तर तो काय होतो, वर्ण होतो. हा क जो आहे, हा याचा पाय मोडलेला क जो आहे तो काय आहे, व्यंजन आहे. आणि पाय न मोडता लिहिल्यास काय असतो, तो अक्षर असतो. पाय न मोडता तो लिहिला तर तो काय असतो, अक्षर असतो. म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहिलेला तो काय असतो, परिपक्व म्हणजे काय असतो, तो अक्षर असतो. आता हा क पाय मोडलेला आहे तो काय आहे, वर्ण आहे. आणि हा क चा पाय मोडलेला नाही, हा काय आहे, अक्षर आहे. आलं लक्षात. तर अक्षर म्हणजे काय असतं मित्रांनो, तर तो पूर्ण उच्चार असतो त्यामध्ये. नंतरचा आपण पुढचा जो आपला टॉपिक आहे, टॉपिक म्हणण्याऐवजी जो महत्वाचा मूळ शब्द जो आहे, तो महत्वाचा जो आपला घटक आहे भाषेचा, तो काय आहे, शब्द आहे. आता आपण कुठपर्यंत आलोय मित्रांनो, जो आपल्या तोंडातून जो आवाज निघतो, त्या आवाजाच्या ज्या खुणा असतात त्याला आपण काय म्हणलेलं आहे, वर्ण म्हणलेला आहे. त्या वर्णांच्याच म्हणजेच ध्वनीच्या आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणाला, आता पूर्ण उच्चार जो असतो त्या पूर्ण उच्चारित खुणाला आपण काय म्हणलेलं आहे, तर अक्षर म्हणलं आहे. वर्णाच्याही पूर्ण उच्चारित खुणाला जर अक्षर म्हणतात असा उल्लेख जर कुठे आला तर मित्रांनो तरीही बरोबर करा. कारण वर्ण जे असतात ते अपूर्ण उच्चारित असतात आणि त्यांना जर पूर्ण उच्चार केला तर तो काय असेल मित्रांनो, तरीही ते अक्षर असेल. अक्षर म्हणजे काय, कधीही नष्ट न होणारे, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं. आता नष्ट तरी कसा होईल मित्रांनो, हा जो आहे हा कमकुवत असतो मित्रांनो. क जो आहे याला टंगडं मोडलं म्हणजे काय झाला, तो विक झाला, ते असा अक्षरासारखा नाही मित्रांनो. पण अक्षर म्हणजे काय, आता हा परिपूर्ण झाला, परिपक्व झाला, याच्यामध्ये काय आहे, याचं टंगडं मोडलेलं नाही, याचं टंगडं मोडलेलं नाही, याचा पाय मोडलेला नाही मित्रांनो, म्हणून हा काय झाला, परिपक्व झाला. आणि हा परिपक्व जो असतो तो परिपक्व असल्या कारणाने काय, अक्षर आहे, कधीही नष्ट होत नाही. ही सोपी डेफिनेशन आहे मित्रांनो, समजून घ्या. सर्वच गोष्टी पाठ करून लक्षात राहत नसतात, या सर्व गोष्टी समजूनही काही गोष्टी घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर आपण शब्दाचे जे आपण बघणार आहोत, शब्दापर्यंत आपण कसे आलो, आलं लक्षात. आपण जो तोंडातून आपला आवाज निघतो आणि आपण तो भाषेत वापरतो, त्या आवाजाला आपण काय म्हणतो मित्रांनो, ध्वनी म्हणतो. सॉरी, ध्वनी कशाला म्हणतो, जो आवाज निघतो प्रत्येक कोणत्याही आवाजाला आपण ध्वनी म्हणतो. पण जो ध्वनी आपण भाषेत वापरतो त्याला आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजे असा आहे मित्रांनो, वर्ण असेल किंवा जो ध्वनीचा पूर्ण उच्चार असेल मित्रांनो, त्या वर्णाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चाराला आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो. अक्षर म्हणजे काय, कधीही नष्ट न होणारे. अक्षरामध्ये स्वरही असतात आणि स्वरयुक्त व्यंजनही असतात. आपण आता या ठिकाणी बघितलं, स्वर जे आहेत, स्वर हे स्वतः पूर्ण उच्चाराचे असतात. स्वर हे काय असतात, स्वतः पूर्ण उच्चाराचे असतात. त्यांना आधाराची कोणाच्याही गरज नसते मित्रांनो. त्यांचं टंगडं मोडलेलं नसतं, म्हणून त्यांना काय असते, कोणाच्याही आधाराची गरज नसते. तो अक्षर म्हणजे काय, अक्षर पूर्ण करण्यासाठी कोणाचीही गरज नसते. कोणाला, स्वरांना. ते स्वतःच्या पायावर उभे असतात असं आपण म्हणू मित्रांनो, कारण त्यांचं काय असतं, पाय मोडलेला नसतो. त्याच्या समोर पुढचा जो पॉइंट आहे आपण बघितला तो म्हणजे व्यंजन. व्यंजन काय आहे मित्रांनो, तर व्यंजनामध्ये जर पाय मोडलेला असेल तर तो वर्णाचा काय असतो, तो वर्ण असतो. आणि वर्णाचा जर पाय मोडलेला नसेल, म्हणजेच व्यंजनाचा जर पाय मोडलेला नसेल, पाय न मोडता तो लिहिलेला असेल तर तो काय असतो, अक्षर असतो. जसं याचा आपण पाय न मोडता याला लिहिलं आहे, याचा आपण पाय न मोडता आपण याला काय केलं आहे मित्रांनो, लिहिलं आहे. याचा पाय मोडलेला नाही, पण आता याचा आपण काय केलेला आहे, पाय मोडलेला आहे. म्हणजे हा काय आहे, वर्ण आहे आणि हा काय आहे, अक्षर आहे मित्रांनो. आता शब्द म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघून घेऊ. शब्द म्हणजे ठराविक क्रमाने, खूप महत्त्वाचं आहे डेफिनेशन, लक्ष द्या.
ठराविक क्रमाने अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला. आता आपण अक्षर म्हणजे काय बघितलेलं आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात, जर काही अर्थ प्राप्त होत असेल, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर तो काय असतो मित्रांनो, तो शब्द असतो. आता शब्दालाच आपण काय म्हणतो, ठराविक क्रमाने आपण जो शब्द वापरला आहे त्यालाच कधी कधी काय होतं मित्रांनो, प्रश्नांमध्ये सानुक्रम असा शब्द वापरतात. मी मुद्दाम हा शब्द या ठिकाणी लिहून घेतलेला आहे, सानुक्रम. सानुक्रमची जर आपण फोड केली तर काय असतं, स अधिक अनुक्रम. अनुक्रम म्हणजे काय मित्रांनो, तर सिरियलनी, ठराविक क्रमाने म्हणजे काय असतं मित्रांनो, अनुक्रम असतं. आणि स म्हणजे काय, चांगल्या किंवा ठराविक आपण जर म्हणलो त्याला तर अनुक्रमे, सानुक्रमे हा शब्द काय आहे मित्रांनो, अनुक्रमाने असा आहे. त्यानंतर जे शब्द असतो आपला, या शब्दाला आपण 3 रूपामध्ये बघतो. बघत असतो. 3 रूप कोणते, आता शब्दाला आपण काय म्हणतो, जर आपण शब्द एकटा वापरला तर त्याला आपण शब्द म्हणतो. जसं की या ठिकाणी आपण कोणताही एक शब्द वापरला, पाय हा एक शब्द वापरला, हा काय आहे, स्वतंत्र आहे तोपर्यंत पाय आहे. त्यानंतर तो पद कधी होतो मित्रांनो, पाय या शब्दाला आपण पद कधी म्हणणार, पाय हा शब्द पद शब्दाचा समानार्थी असल्यामुळे आपण दुसरा शब्द या ठिकाणी घेऊ. पाणी हा शब्द आपण घेतला तर पाणी काय आहे, म्हणजे पायाला या ठिकाणी घेतला असतं, पाय हा शब्द घेतला असता तरीही अडचण नव्हती मित्रांनो. पण यामधून गैरसमज सुद्धा होऊ शकतात आणि ते समजण्यासाठी थोडं कठीण जाईल, कारण ते काय आहे, पाय आणि पद हे 2 समानार्थी शब्द सुद्धा आहेत. मग यामध्ये आपण बघू, पाणी हा जो शब्द आहे तो एकटा पाणी शब्द वापरला तर तो पाणी हा शब्द काय आहे, शब्द आहे. पाणी जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा तो शब्द आहे. पण मित्रांनो, पाणी हा शब्द एकटा वापरला तेव्हा काय आहे, शब्द आहे. पण तो जर वाक्यात आपण वापरला, म्हणजे काय, मी जर एखाद्याला सांगितलं, मित्रा मला पाणी आण, तर पाणी आण आपण जेव्हा शब्द वापरतो तेव्हा वाक्यात वापरतो, त्याला काय म्हणतो आपण, पद म्हणतो. शब्द जेव्हा आपण वाक्यात वापरतो तेव्हा त्याला काय म्हणतो, पद म्हणतो. आता वाक्यात वापरताना सुद्धा आपण कसं वापरतो, मित्रा मला पाणी आण हा शब्दामध्ये आपण पाणी या शब्दात काहीतरी बदल केलाय का मित्रांनो, काहीही बदल केलेला नाही. प्रकृती म्हणजे काय मित्रांनो, तर प्रकृती आपण केव्हा म्हणतो या पाण्याला, किंवा या शब्दाला आपण प्रकृती केव्हा म्हणतो. पाणी हा आपण उदाहरणासाठी शब्द घेतलेला आहे. शब्दाला आपण प्रकृती केव्हा म्हणतो, जेव्हा शब्दामध्ये काहीही बदल केलेला नसतो, ॲज इट इज जसाचा तसा आपण वाक्यामध्ये घेतलेला असतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, प्रकृती असे सुद्धा म्हणतो. शब्दाच्या मूळ रूपाला आपण जेव्हा जशाचा तसा वाक्यामध्ये वापरतो त्याला काय म्हणतो, प्रकृती म्हणतो. पण जर समजा त्याला प्रत्यय जोडून किंवा काहीतरी करून आपण त्या शब्दामध्ये जर काहीतरी चेंज केला, जर आपण त्यामध्ये काहीतरी जोडून, आता मी जर सांगितलं, आता असा एक शब्द असतो की पैशाला 12 वाटा असतात. पैसा हा शब्द झाला मित्रांनो, जेव्हा आपण एकटा वापरला. माझ्याकडे खूप पैसा आहे हा काय झाला मित्रांनो, पद झाला, आपण वाक्यात वापरला. आणि त्यानंतर प्रकृती काय आहे मित्रांनो, प्रकृती सुद्धा आपण यालाच म्हणतो, मी जसाचा तसा वापरला त्याला प्रकृती म्हणतो. आणि विकृती म्हणजे काय मित्रांनो, प्रकृती विकृती हे शब्द खूप सरळ आहेत, समजून घेण्यासारखे आहेत. प्रकृती म्हणजे जसाचा तसा वापरला, मूळ रूप आहे त्याला आपण प्रकृती म्हणतो. आणि विकृती म्हणजे पैशाला 12 वाटा असतात असा आपण जो शब्द वापरतात, आपण आजी आजोबांकडून हे शब्द ऐकत असतो मित्रांनो. पैशाला आपण हे वाक्यामध्ये वापरलंय आणि त्यामध्ये काय आहे, आपण त्याला प्रत्यय ला जोडलं, पैशाला केलं.
म्हणजे ही काय झाली मित्रांनो, त्या शब्दाची विकृती झाली. याच नंतर आपण बघणार आहोत मित्रांनो शब्दाची काही लक्षणं. मित्रांनो, आपण आता जे शब्द बघितला, या शब्दामध्ये काय आहे की आपण कशाला शब्द म्हणणार मित्रांनो. आता कोणत्याही अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणणार नाही, तर काय अक्षरांच्या जे ध्वनी असतात, एक ध्वनी असेल किंवा ध्वनींचा समूह असेल, त्यांचा जे काय होतो, एक शब्द तयार होतो. ध्वनी एक ध्वनी असेल किंवा अनेक ध्वनी असतील, यांचा एक मिळून शब्द तयार होतो. आणि त्या शब्दाला म्हणजेच त्या समूहाला काय पाहिजे मित्रांनो, त्यांचा स्वतंत्रपणे वापर सुद्धा करता यायला पाहिजे. त्या शब्द समूहाचा स्वतंत्रपणे सुद्धा वापर करता यायला पाहिजे. म्हणजे जसा हा बदक शब्द आहे, मी बदक म्हणलो की तुमच्या लक्षात बदकाची जी इमेज येते, त्याच्यासाठी दुसरं मला काहीही सांगायची गरज नाही. त्याचा तो जो स्वतंत्रपणे वापर करता येतो तो असतो शब्द. तसंच शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा काय पाहिजे मित्रांनो, संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे. आता हा जो बदक शब्द आहे, हा जो बदक शब्द आहे, त्याला जर आपण क द ब असं काही जर लिहिलं तर याला काही अर्थ आहे का मित्रांनो? याला काहीही अर्थ नाही, हा शब्द होत नाही. बदक हा शब्द जर आपण वेगळा लिहिला, त्याला अर्थ जर तयार होत नसेल, त्याला अर्थ जर लागत नसेल, तर हा काय आहे मित्रांनो, फक्त अक्षरांचा समूह आहे, याला अर्थ प्राप्त होत नाही, म्हणून हा काय नाही, शब्द नाही मित्रांनो. बदक हा काय आहे, अर्थपूर्ण शब्द आहे, म्हणून त्याला अर्थही होतो. आता यामध्ये एक ध्वनी असतो आणि त्याला सुद्धा काय असतं मित्रांनो, शब्द म्हणू शकतात. जसं की आता ग शब्द असतो मित्रांनो, ग ची बाधा झाली किंवा ग म्हणजे काय असं बऱ्याच जणांचं वाक्य असतं मित्रांनो. हा जुना शब्द मला आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. ग म्हणजे गर्व असतो, हा एक ध्वनी सुद्धा काय आहे, शब्द आहे. बदक हा काय आहे, हाही शब्द पूर्ण अर्थपूर्ण शब्द आहे, म्हणून याला सुद्धा आपण काय म्हणतो मित्रांनो, शब्द म्हणतो. म्हणजे शब्दात असण्याचे जी लक्षणं आहेत, शब्द असण्याची जी लक्षणं आहेत, आपण त्याला शब्दाची लक्षणे म्हणू. शब्दांची लक्षणे कोणती आहेत मित्रांनो, तर ती शब्दांची लक्षणे अशी आहेत, त्यांचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. एक ध्वनी किंवा ध्वनींचा समूह म्हणजे एक शब्द तयार होतो, आणि शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त व्हायला लागतो. ह्या 2-3 गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. अर्थ पूर्ण झाला नाही तर तो काय नसतो, शब्द नसतो. आता आपण वाक्य बघू. आपण आतापर्यंत काय काय बघितलं मित्रांनो, आपण ध्वनी बघितला, ध्वनीच्या नंतर काय बघितला, वर्ण बघितला, वर्णाच्या नंतर अक्षर बघितला, ध्वनी बघितला, वर्ण बघितला, अक्षर बघितला, स्वर बघितला, व्यंजन बघितला. त्यानंतर आपण आता शब्द बघितला, आणि शब्दाच्या नंतर मित्रांनो आता काय येतं, आपलं भाषेचं महत्त्वाचं म्हणजे वाक्य येतं. आता मी एवढं तुम्हाला शिकवतो, यामध्ये मी भरपूर वाक्य बोललेलो आहे. भरपूर वाक्य जेवढे बोललो त्याच्या कित्येक पटीने शब्द बोललेलो आहे. जेवढे शब्द बोललो त्याच्या कित्येक पटीने मित्रांनो मी अक्षर बोललेलो आहे. आणि जेवढे अक्षर बोललो तेवढे त्याच्या पटीत मी काय बोललेलो आहे, वर्ण बोललेलो आहे. आणि हा जो सर्वांचा काय आहे, ध्वनी तयार झालेला आहे. हा जो तुमच्यापर्यंत तुमच्या कानात जो आवाज जातो तो काय आहे, ध्वनी आहे. आणि मग काय आहे मित्रांनो, जे वाक्य असतं, हे वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दाचा समूह. म्हणजे शब्दाचा अर्थपूर्ण समूह. शब्दाचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, वाक्य असतं मित्रांनो. म्हणजे एक शब्द आपण कशाला म्हणतो, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह असेल तरच त्याला आपण शब्द म्हणतो. आणि त्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतो, आणि त्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतो मित्रांनो, आपण शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य म्हणतो. या ठिकाणी लिहिताना थोडं हे झालंय मित्रांनो, तुमच्याकडे लिहिताना व्यवस्थित लिहा. अर्थपूर्ण शब्दाच्या नाही तर काय करा, शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात, वाक्य असं म्हणतात. आता शब्दांचा जे अभ्यास करणारं शास्त्र असतं मित्रांनो, त्याला काय म्हणतात, कोशशास्त्र म्हणतात. जसं आपलं सजीवांचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्या शास्त्राला आपण काय म्हणतो, जीवशास्त्र म्हणतो. जसं आपलं
केमिकल जे असतात त्या केमिकलच्या मूलद्रव्यांच्या जे आपण अभ्यास करणारं शास्त्र असतं त्याला आपण काय म्हणतो, रसायनशास्त्र म्हणतो. रसायनांचा अभ्यास करणाऱ्याला रसायनशास्त्र म्हणतो. तसंच शब्दांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे मित्रांनो, शब्दांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोशशास्त्र असं म्हणतात मित्रांनो, कोशशास्त्र. त्यानंतर शब्दाच्या बदलत्या रूपाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, रूपविमर्शशास्त्र. रूपविमर्शशास्त्र मित्रांनो, हे 2-3 शब्द जरा थोडेसे मला बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये भेटले, तर ते शब्दही थोडेसे मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण जे मराठी व्याकरण आता शिकत आहोत त्या मराठी व्याकरणामध्ये व्याकरण म्हणजे काय हेही महत्त्वाचा शब्द आहे. व्याकरण म्हणजे काय याच्यावरती प्रश्न सुद्धा येतात मित्रांनो. व्याकरण म्हणजे काय अशी डेफिनेशन अनेकदा MPSC आयोगाच्याही परीक्षांमध्ये विचारलेले आहे, सरळ सेवांमध्येही विचारलेले आहे. तर याच्यात 2 व्याख्या दिलेल्या आहेत मित्रांनो. आयोगामध्ये बऱ्याचदा मला व्याख्या मिळाली ती कोणती, आयोगाचे जे प्रश्न आहेत, आयोगाच्या प्रश्नांमध्ये भाषेचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात, ही व्याख्या आयोगाची आहे मित्रांनो, MPSC आयोगाची. आणि जे आपले सरळ सेवेच्या जे परीक्षा होतात त्याच्यामध्ये अनेक वेळा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात असंही वाक्य आलेले आहेत. त्यानंतर शब्दानुशासन. शब्दानुशासन हा सुद्धा शब्द काय आहे मित्रांनो, व्याकरणालाच वापरला जातो. व्याकरणालाच काय म्हणतात मित्रांनो, शब्दानुशासन म्हणतात. आता व्याकरण म्हणजे काय आहे तर भाषेला किंवा भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र सुद्धा काय आहे, व्याकरणाला म्हणतात. आणि भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला सुद्धा काय म्हणतात, व्याकरण म्हणतात. पण व्याकरणाचा आपल्या भाषेत जर अर्थ सांगायचा झाला तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की जसं भाषा जन्माला येते, अगोदर सुरुवातीला भाषा जन्माला येते तेव्हा काय असतं तर आपल्याकडे असतात ध्वनी मित्रांनो. आपल्याकडे अगोदर ध्वनी असतात. ध्वनींवरून आपण एक संकेत तयार करतो, त्या संकेताला काही विशिष्ट आपण ओळख देतो. जसं की भाषा जी असते मित्रांनो, भाषा माणसांची भाषा वेगळी असते, जनावरांच्या भाषा सुद्धा असतात मित्रांनो. जसं जंगलामध्ये जर एखादी माकडं असतील, माकडांच्या भाषा असतात. माकडांनी जर एक विशिष्ट आवाज काढला तर काय होतं मित्रांनो, तर जंगलामध्ये त्यांचा अर्थ ते विशिष्ट आवाजाला त्यांनी ठरवलेलं असतं की असा आवाज काढला ती वाघ आला, म्हणजे वाघ आला ना, माकडं सगळे झाडावर जाऊन बसतात. त्यांना एका आवाजात सगळ्यांना कळतं की वाघ आला. सगळ्यांच्या मित्रांनो भाषा वेगवेगळ्या असतात, पण माणसाकडे जे नॉलेज आलेलं आहे, माणसाकडे विचार करण्याची जी बुद्धी क्षमता जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे माणसाने मित्रांनो या भाषेला सुद्धा काय करण्याचा प्रयत्न केला आहे, लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिहून ठेवल्यामुळे जे मागच्या पिढीतलं ज्ञान आहे मित्रांनो, मागच्या पिढीतलं म्हणजे आता माझ्या वडिलांनी काही विशेष जर संशोधन करून त्यांनी जे नवीन ज्ञान मिळालं असेल किंवा त्यांच्या अनुभवातून त्यांना काही ज्ञान मिळवलं असेल तर त्यांनी काय केलेलं असतं मित्रांनो, ते ज्ञान लिहून ठेवलेलं असतं. लिहून ठेवणं सुद्धा कशामुळे शक्य झालं आहे मित्रांनो, लिखाणामुळे झालेलं आहे. त्याचप्रमाणे मला त्यांनी लिहून ठेवलेलं ज्ञान म्हणजे मला माझ्या फ्युचरमध्ये तशा काही अडचणी येतात त्यापासून कसं काय सावरायचं हे माझ्या वडिलांनी लिहून ठेवलंय, ते माझ्या कामी येतं मित्रांनो. म्हणजे मला एखाद्या व्यक्तीचं, आता आपण उदाहरण जर शास्त्रज्ञांचं बघितलं तर शास्त्रज्ञ जे असतात मित्रांनो, शास्त्रज्ञ काय करतात, त्यांनी जे आयुष्यभर संशोधनं केलेले आहेत, त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी जे काही संशोधनं केले आहेत ते त्यांनी काय केलेलं असतं, पुस्तकांच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून लिहून ठेवलेलं असतं. आणि ते लिहून ठेवलेलं जे आहे ते आपण जेव्हा वाचतो ते आपल्याला काय मिळतं मित्रांनो, लगेच मिळून जातं आपल्याला. एक 30-40 दिवसामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र जरी वाचलं, त्यांच्यामध्ये त्यांना आलेले प्रसंग असतील, त्याचे अनुभव असतील, त्यामधून बाहेर पडण्याचे जे सोल्युशन असतील, यामुळे काय होत आहे मित्रांनो, मानवाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. म्हणजे व्याकरण मी तुम्हाला या शब्दाची स्पष्ट व्याख्या आणि एक मला समजलेला अर्थ सांगत आहे मित्रांनो. तर जे माणसाकडे ही कला आहे, या कलेमुळे काय झालेलं आहे, माणसासाठी हे ज्ञान सुद्धा संग्रहित करून ठेवता येत आहे. आणि हे संग्रहित करून ठेवलेल्या ज्ञानामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा स्वतः माणसाची प्रगती झालेली आहे. आता हेच जर तुम्ही लक्षात जर घेतलं, आपण अभ्यास का करायचा मित्रांनो,
तर अभ्यास करून आपण ज्ञानी होत असतो आणि ज्ञानी झाल्यामुळे आपण एक उच्च वर्गामध्ये जाऊन पोहोचत असतो. प्राणी हे सगळेच प्राणी आहेत, पण माणूस त्या ठिकाणी एक वेगळा प्राणी आहे. भाषा ही मित्रांनो भरपूर प्राण्यांच्या त्यांच्या भाषा आहेत. घरामध्ये कुत्रा असतो, कुत्र्याची सुद्धा भाषा असते. कुत्रा जर रागारागात भुंकायला लागला तर त्याला माहीत असतं कोणीतरी अनोळखी आलंय आणि ते कुत्रा त्याच्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचे प्रयत्न करत असतो. त्याची कुत्र्याची लाड घालण्याची जी भाषा असते मित्रांनो, तीही थोडीशी एक वेगळ्या प्रकारची भाषा आहे. ज्यांनी कुत्रा पाळलेला आहे त्यांना ती माहीत असेल. म्हणजे मला सांगायचं हेच की प्रत्येक प्राण्याची काय असते, भाषा असते. पण त्या भाषा काय करत असतात मित्रांनो, त्या भाषांचा विकास झालेला नसतो. त्यांची भाषा तेवढ्यापुरती मर्यादित राहिलेली असते मित्रांनो. पण आपण जे माणूस अतिबुद्धिमान प्राणी आहे, माणूस हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे माणसाने काय केलं, हा जो ध्वनी आहे आपला, या ध्वनीपासून जे आपण भाषा तयार केली, या ध्वनींचे जे आपण संकेत तयार केले, या संकेतांना आपण काय केलं, एका विशिष्ट नियमामध्ये नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला. याला काय केलेलं आहे, या शब्दांना आपण नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे नियमबद्ध जे आपण ध्वनी असतील आपले, हे नियमबद्ध जे आपण केलेले आहेत मित्रांनो, ह्या नियमबद्ध करण्याचे जे नियम आहेत, या ध्वनींना आपण नियमबद्ध केलं, त्याचे काही नियम केले. भाषा कोणी स्वतःच्या मनाने कशीही करू शकत नाही, त्याचे काही नियम असतात मित्रांनो. आणि त्या नियमांना काय म्हणतात मित्रांनो, ते जे नियमबद्ध असतात, ते नियम जे असतात ते म्हणजेच मित्रांनो काय असतं, व्याकरण असतं. आपल्या भाषेचे जे काही नियम असतात ते नियम म्हणजेच काय असतात, व्याकरण असतात. भाषा शुद्ध करण्यासाठी म्हणजेच भाषेचा विकास करण्यासाठी जे आपण काहीतरी नियम बनवतो, भाषेचे जे नियम बनवतो ते म्हणजे काय असतं, भाषेचं व्याकरण असतं. मित्रांनो, हे तुम्हाला नियमांचं वगैरे आता आपण जे शेवटी बघितलं, हे कोणत्याही परीक्षेमध्ये डेफिनेशन येतील नाही येतील हे सांगू शकत नाही. पण तरीही मित्रांनो, एक सोप्या भाषेत तुम्हाला व्याकरण म्हणजे काय असतं आणि व्याकरणाचा अभ्यास का करायचा, यासाठी मी हा तुमचा शेवटचा 2 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही लेक्चरची आपण जी मराठी व्याकरणांची लेक्चर सिरीज घेत आहोत, या लेक्चर सिरीजमध्ये काय वाटतं, काही सुधारणा करण्याच्या गरजा असतील तर नक्की मला माझ्यापर्यंत कळवा मित्रांनो. आणि तुम्हाला जर खरंच हे शिकवणं आवडत असेल आणि याचा खरंच उपयोग होणार असेल तुम्हाला, तर तुम्ही स्वतःलाही उपयोग करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंतही जास्तीत जास्त शेअर करा. यामध्ये मित्रांनो आपण ही संपूर्ण सिरीज जी आहे ही मोफत देणार आहोत. याच्यानंतर आपण मराठी व्याकरणाचा थोडाफार सिलेबस कव्हर झाल्याच्या नंतर आपण लगेच इंग्लिश व्याकरण सुद्धा घ्यायला चालू करणार आहोत मित्रांनो. आता मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगताना बोलण्याच्या ओघात बोलून गेलो की पोलीस भरतीचा आपण सर्व सिलेबस घेणार आहोत. आणि पोलीस भरतीचा सिलेबस घेताना मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण असं म्हणून गेलो. त्यामध्ये मित्रांनो, पोलीस भरतीसाठीच इंग्लिश व्याकरण लागत नाही हे मला माहीत नव्हतं असं नाही, मला माहीत होतं. पण काय झालं की आपण जी सुरुवातीला ॲड दिली होती, ॲड म्हणण्यापेक्षा मी जी सुरुवातीला लिहून दिलं होतं की आपण जो फ्री कोर्स देणार आहोत, ते पोलीस भरती व सोबतच सरळ सेवेचा कोर्स आपला पूर्ण फ्रीमध्ये असणार आहे. पोलीस भरतीचा आणि सरळ सेवेमध्ये डिफरन्स काय आहे मित्रांनो, तो फक्त इंग्लिशचा डिफरन्स आहे. सरळ सेवेच्या भरपूर परीक्षा आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान लागतं. आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता लागतंय, मराठी व्याकरण लागतंय, आपल्याला फक्त लागत काय नाही, इंग्लिश व्याकरण लागत नाही. पण म्हणून इंग्लिश व्याकरण आपण शिकायचं नाही असं आहे का मित्रांनो, कारण पोलीस भरतीचा जो आपला अभ्यास आहे तो 75% काय आहे, सर्व सरळ सेवांना उपयोगी पडतो. मग आपण इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी का नको म्हणायचं, आपण इंग्लिश ग्रामर सुद्धा शिकून घेतलं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी आपण इंग्लिश ग्रामरचा सुद्धा कोर्स थोड्याच येत्या दिवसात आपण सुरू करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.